आज आपण बघूयात पॉलिटी या विषयातील प्रिअम्बलमधील पार्ट 4, जो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. त्याचं नाव आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. यालाच आपण DPSP म्हणजेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणतो. घटनेत आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेचा समावेश DPSP मध्ये होतो. स्पेनकडून आयर्लंडने आणि आयर्लंडकडून भारताने या तत्वांचा समावेश केला होता. 1928च्या नेहरू अहवालात याची सर्वप्रथम तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर 1937च्या आयरिश घटनेवरून याचा स्वीकार झाला होता, जी स्पॅनिशची होती. 1945ला तेज बहादूर सप्रू समिती रिपोर्ट्समध्ये मूलभूत हक्क डिवाइड केले होते, न्यायप्रविष्ट आणि गैरन्यायप्रविष्ट यांमध्ये. मार्गदर्शक तत्त्वे 1935च्या कायद्यातील सूचनांची साधने याप्रमाणे आहेत. तर त्यात प्रयत्न होता आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापनाचा. पोलीस राज्यांच्या जागी कल्याणकारी राज्य संकल्पनेला मूर्त रूप देतात. आता हे मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत ती न्यायप्रविष्ट नाहीयेत. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. NM सिंघवी म्हणतात घटनेला जीवन प्रदान करण्याच्या तरतुदी आहेत. MC छागला माजी सरन्यायाधीश होते, ते सांगतात मार्गदर्शक तत्त्वे प्रत्यक्षात तर पृथ्वी स्वर्ग बनेल. BN राव म्हणतात अधिकाऱ्यांसाठी नैतिक नियम आहेत. ग्रॅनविल ऑस्टिन म्हणतात सतसत विवेक बुद्धी आहे, यावरही प्रश्न येऊन गेलाय. MC सेटलवार्ड म्हणतात न्यायालयासाठी दीपस्तंभ आहेत. डॉक्टर आंबेडकर म्हणतात राजकीय लोकशाहीपेक्षा भिन्न आर्थिक लोकशाही आहे. सूचना विधानमंडळे आणि कार्यकारी विभागाला जनतेच्या मतावर सरकार धोरण ठरवताना मार्गदर्शक तत्वांवर दुर्लक्ष करू नये. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर म्हणतात लोकांना जबाबदार कोणतेही मंत्रिमंडळ पार्ट 4च्या तरतुदीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. KT शहा म्हणतात बँकेच्या सोयीनुसार वटवता येणारा हा चेक आहे. राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचे वर्गीकरण दिलेले नाही. त्यात समाजवादी तत्त्वे आर्टिकल 38, 39A to F, त्यानंतर 39A, 41, 42, 43, 43A, 43B, त्यानंतर 47. त्यानंतर गांधीवादी तत्वांमध्ये आर्टिकल 40, 43, 46, 47, 48 येतात. त्यानंतर उदारमतवादी बौद्धिक मत तत्वांमध्ये आर्टिकल 44, 45, 48, 48A, 49, 50 आणि 51 येतात. आता आपण तुलना बघूयात मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांविषयी. मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट असतात तर मार्गदर्शक तत्त्वे न्यायप्रविष्ट नसतात. मूलभूत हक्क राजकीय लोकशाही असते तर मार्गदर्शक तत्वांमध्ये सामाजिक आणि आर्थिक असते. मूलभूत हक्कांमध्ये कायदेशीर बंधने असतात तर मार्गदर्शक तत्वांमध्ये नैतिक राजकीय बंधने असतात. मूलभूत हक्कांमध्ये व्यक्तिगत किंवा वैयक्तिक हित असतं तर मार्गदर्शक तत्वांमध्ये सामाजिक हित असतं. मूलभूत हक्कांमध्ये आपोआप अंमलबजावणी विदाऊट कायदा होते तर मार्गदर्शक तत्वांमध्ये कायदा करावा लागतो. मूलभूत हक्क बंधनकारक असतात तर मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्या कायद्यास घटनाबाह्य ठरवणे बंधनकारक नसते. आर्टिकल 36 आपण बघूयात तर त्यात राज्याची व्याख्या दिली आहे, सेम ॲज आर्टिकल 12. आर्टिकल 13 मध्ये याविषयी कायदा दिला आहे. आर्टिकल 37 आता आपण बघूयात. कायदे करताना राज्याने मार्गदर्शक तत्त्वे विचारात घेऊन लागू करणे हे कर्तव्य आहे. यांमुळे घटनात्मक वैधता ठरवण्यास न्यायालयांना मदत होते. आता आपण बघूयात आर्टिकल 38. यात राज्याने लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापने आहे, इक्वल टू समाज व्यवस्था. ठीक आहे. आर्टिकल 38 मधला पहिला क्लॉज येतो सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाने युक्त समाज व्यवस्थेची निर्मिती करणे आणि क्लॉज 2 येतो विषमता नष्ट करणे, उत्पन्न, दर्जा, सुविधा व संधी यांतील. तर हा ॲड झाला होता 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार. आता आपण बघूयात आर्टिकल 39. यात राज्य कोणत्या गोष्टी साध्य करू शकते आणि त्यासाठी कोणते धोरणे आखते हे आपण बघूया. आर्टिकल 39A तर त्यात स्त्री पुरुषांना उपजीविकेचे साधने मिळवण्याचा सारखा हक्क असेल. त्यानंतर B मध्ये येतं देशाची भौतिक संसाधने इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं. त्यानंतर C मध्ये देशाची संपत्ती व उत्पादन साधनाचे केंद्रीकरण टाळणे. त्यानंतर D मध्ये येतं स्त्री पुरुष समान काम समान वेतन. ठीक आहे. त्यानंतर E मध्ये कामगार व बालकांच्या आरोग्याला हानिकारक नसेल असा रोजगार मिळावा, वय किंवा ताकद पेलवणारे व्यवसाय. त्यानंतर F मध्ये येतं ॲड झालं होतं 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार. तर त्यात आरोग्यपूर्ण विकासाची संधी, बालक किंवा युवक यांना शोषणापासून संरक्षण देणे. त्यानंतर 39A क्लॉज म्हणतो जो ॲड झाला होता 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार. तर त्यात समान न्याय व निशुल्क कायदेशीर सेवा द्याव्यात हे होते. त्यानंतर आता आपण बघूयात आर्टिकल 40. तर ते ग्रामपंचायतीशी रिलेटेड होतं तर त्यांचं संघटन करावं हे त्यात आहे. त्यानंतर आर्टिकल 41 जे खूप इम्पॉर्टंट आहे तर त्याच्यात राज्य आपल्याला क्षमतेच्या मर्यादेत राहून अधिकार
त्यात कामाचा म्हणजे बेरोजगारी, आजारपण, वृद्धावस्था, विकलांग, त्यानंतर शिक्षणाचा, बेकारी, वार्धक्य असताना सार्वजनिक मदत किंवा सहाय्याचा हक्क उपलब्ध करण्याची तरतूद करेन. ठीक आहे. त्यानंतर आर्टिकल 42 सांगते कामाची न्याय व मानवीय स्थिती, वातावरणाची व प्रसूती सहाय्य हमी स्त्रियांना द्यावी. आर्टिकल 43 सांगते, हे गांधीवादी आहे, तर त्यात कामगारांना उपजीविकेला आवश्यक वेतन किंवा मोबदला द्यावा म्हणजे त्यांचा निर्वाह होण्यासाठी. सामाजिक आणि सांस्कृतिक संधी देणे, ग्रामीण क्षेत्रात वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर कुटीर उद्योगांचे म्हणजे स्मॉल बिझनेसेसच्या संवर्धनास प्रयत्न करणे. आता गांधीवादी तत्वे म्हटले तर त्यात मादक आणि अंमली पदार्थांवरती बंदी, ग्रामपंचायत संघटन करणे हे येतं. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार आर्टिकल 43A ॲड झाले होते, तर हे आहेत समाजवादी. त्यात 43A सांगतं उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग असणे यासाठी उपाययोजना करणे. तर 43B सांगतं 97वी घटना दुरुस्ती 2011 नुसार ॲड झालं होतं, तर त्यात सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन देणे होते. आता आपण बघूयात आर्टिकल 44 जे उदारमतवादी होतं. त्यात नागरिकांना राज्य क्षेत्रात एकरूप म्हणजे समान नागरी संहिता म्हणजे UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड लाभेल याची हमी देणं. तर यासाठी कायदा झाला होता. तो नियम म्हणजे सर्व एकत्रीकरणाने झालेला होता. त्यानंतर आता आपण बघूयात आर्टिकल 45 ते 2002च्या 86व्या घटना दुरुस्तीनुसार ॲड झाले आहे. तर त्यात राज्य बालकांचे वय 6 वर्ष होईपर्यंत संगोपन आणि शिक्षणाची हमी घेईल हे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता आपण बघूयात आर्टिकल 46 तर त्यात SC ST व इतर दुर्बल घटकांच्या आता त्यात महिला, ऑर्फन्स, विकलांग, वृद्ध, बालक हे येतात. शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धनासाठी प्रयत्न करणं आणि शोषणापासून त्यांना संरक्षण देणं होतं. त्यानंतर आर्टिकल 47 जे समाजवादी होतं त्यात पोषणमान व राहणीमान उंचावणं व सामाजिक आरोग्य सुधारणं या प्राथमिक कर्तव्यांत मादक आणि अंमली पदार्थांवरती बंदी येईल असे कामं करणं बाय 1988च्या ॲक्टनुसार. त्यानंतर आता आपण बघूयात आर्टिकल 48 त्याच्यात आधुनिक किंवा शास्त्रीय पद्धतीने कृषी व पशुसंवर्धनाचे संघटन करण्यास प्रयत्न करायचे होते. तर त्यात गायी, वासरे यांच्या हत्यांवरती बंदी घालणे आणि त्यांचं जतन करण्यास मदत करणे. त्यानंतर आर्टिकल 48 मध्ये ॲड करण्यात आलं होतं 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार. तर त्यात पर्यावरण, वने, वन्यजीव संरक्षण व संवर्धन हे सांगण्यात आले होते. आता आपण बघूयात आर्टिकल 49 जे राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे स्मारकं होते, कलात्मक, ऐतिहासिकदृष्ट्या त्यांचं संरक्षण करायचं होतं. त्यानंतर आता आपण बघूयात आर्टिकल 50 जे उदारमतवादी होतं. त्याच्यात न्याय व्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे होतं. आता आपण बघूयात आर्टिकल 51 हेही महत्त्वाचे आहे. तर यात आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेचे संवर्धन राज्य यासाठी प्रयत्न करेल. तर त्यात आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा ठेवणे, राष्ट्रांत न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध ठेवणे, आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची बंधने, करार यांविषयी आदरभाव जोपासणे आणि त्यात शेवटचं आंतरराष्ट्रीय तंटे सोडवण्यास प्रोत्साहन देणे. हे आपण जाणून घेतलं DPSP विषयी. आता आपल्याला फंडामेंटल ड्युटीज बघायच्या आहेत तर ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात. थँक्यू.